आयोग के उपाध्यक्ष मुकेश सारवान जी का दौरा वसई विरार शहर महानगर पालिका में हुआ और यहाँ वसई विरार के जो सफाई कर्मचारी के संगठन है उनके साथ मीटिंग हुई और इस मीटिंग में वसई विरार शहर महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त संजय हेरवारे सहित कई कर्मचारी और पदाधिकारी और अधिकारी उपस्थित थे। लेकिन इस मीटिंग की जब शुरुआत हुई तो सबसे पहले स्वागत किया गया मुकेश सारवान जी का, लेकिन उसके बाद सफाई कर्मचारी संगठन के लोगों ने जो आवाज़ बुलंद की वाकई शर्मसार हो गई वसई विरार शहर महानगर पालिका के अधिकारी और कर्मचारी। ये खबर वसई विरार शहर महानगर पालिका के कार्य कामकाज करने का जो तरीका है उस पे सीधा प्रश्न चिन्ह खड़ा कर देते। विषय असा आहे की सर्वप्रथम तर आम्ही महानगरपालिकेचे आम्ही वारंवार आमचे कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या मागण्या तर कमी होत नाही, ते वाढतच जाणार। पण मी मूळ मुद्दा असा घेतला आहे 2016-2025 ला आपले अध्यक्ष महोदय डागोर साहेब आले होते। त्यांनी महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय सांगितला होता की बाबा राहता घरी प्रत्येकाच्या नावावर करा। जसे महाराष्ट्र शासनाचे विद्यमान आपले अध्यक्ष नार्वेकर साहेब, आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र भाऊ साहेब या सर्वांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की या सफाई कर्मचारीच्या नावावर रूम करावे। बरोबर आहे। त्या अनुषंगाने आम्ही पत्र दिला होता 2025 ला, पण अद्यापपर्यंत या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या कार्यालयाने काय कारवाईचा पत्र आम्हाला दिलेला नाही आहे। सर्व तसेच तसा पत्र कचऱ्याच्या टंगेत आहे, त्याचा त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं। डागोर साहेब अध्यक्ष कॅबिनेट मंत्र्यांच्या पुढे आम्हाला मान्यता दिली होती 15 डिसेंबरला आम्ही नारळ फोडू, मग तो नारळ गेला कुठे? सूर्यवंशी साहेब होते, सूर्य साहेबांनी आम्हाला जाहीर केलं होतं असं मीटिंग मध्ये की राहता घरी आम्ही नारळ फोडू साहेब, मग तो नारळ गेला कुठे? कर्मचारी आमचे वंचित आहे। जेव्हा भर पाऊस मध्ये एक बिल्डिंग पडली होती, आमच्या कर्मचाऱ्याला घर खाली करायची ऑर्डर काढलेली, आम्ही भेटलो साहेब, जेव्हा बिल्डिंग तुमची, मालक तुम्ही आणि घर खाली करायला आम्ही, आता परत पाऊस येतोय, आणखी 2-4 बिल्डिंग बळी पडतील आमचे, हे कुठपर्यंत तुम्ही आम्हाला बळी पडायला भाग पाडणार आहे? 25 ला तुम्हाला लेटर दिली आहेत, शासनाचे GR दिले, पण तुम्ही आम्हाला काही उत्तर देत नाही। आणि हे संपूर्ण साहेबांना माहिती आहे, आयुक्त साहेबांना, त्यांनी त्या काळामध्ये आम्हाला उत्तर सांगितलं मी करतो, पण अद्याप काय केलं नाही कर्मचाऱ्यांसाठी। आमच्या राहते घरी आमचे ती नावावर तुम्ही आज आम्हाला डिक्लेअर करा, लेखी आम्हाला द्या की ही घरं तुमच्या नावावर आहे, राहत्या जाग्यावर, दुसऱ्या ठिकाणी नाही, तिकडनं काढून। नाही तर आम्हाला असं कळलं इथे माडा ऑफिस आहे तिथे आम्ही टाकतोय, ते नको, आम्हाला तिथे बांधून द्या, आम्हाला ती मालका जागा आमच्या नावावर करा। ठीक आहे, मानतो, महसूल खाता, बांधकाम खाता इतर ठिकाणी आहे तुमच्याकडे, 1 वर्षामध्ये तुम्ही काय केलं आमच्यासाठी? असेच आमचे अधिकारी वर्ग सफाई कर्मचारी आयुक्त येतात तेव्हा तुम्ही फक्त हो बोलतात, नंतर एकदा वळले की काय नाही चिरो। मला उत्तर पाहिजे या कर्मचारी, आमच्या लेखी आहे, महापौरांना दिला, उपमहापौरांना दिला, विरोधी पक्षनेत्याला दिला, सूर्यवंशी साहेबांना प्रत्येकाला पत्रक दिलेले आहेत, पण एकही अधिकारी वर्गाने, एकाही लोकनेत्याने आम्हाला उत्तर दिलं नाही की या कर्मचाऱ्याला घर आम्ही कधी देतोय। आणि आमच्या अक्षरशः सफाई कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिले गेलेत, झाडूचा संडा साफ करायला लावतायत, पगार नाही साहेब, मुकादमचं पद दिलेलं आहे। 3 महिने हे बघा आमच्याकडे सर्व ऑर्डर आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या, सांगा त्या कर्मचाऱ्यांना कुठलं काम करायचं, कुठल्या कर्मचारीचे, हे बघा प्रमोशन मुकादमचा दिला, संडास धुत आहेत, हे अशी कामं सफाई कर्मचाऱ्याला हे तुम्ही न्याय देताय? तुम्हाला कुठे दिले काम? 30 ला पदोन्नती झाली आणि तुम्ही आता कुठे काम करताय? मी आपल्या कॅन्टीन मध्ये सफाईचं काम करतो, प्रसाद होतो, कॅन्टीन साफ करतो। कॅन्टीन 3ऱ्या माळ्यावर आहे या मुख्यालयामध्ये, जो स्टाफ ठेवले ना नाही, तुमची पदोन्नती झाली, पदोन्नती शौचालय साफ करताय तुम्ही? हो। कुणी ते हे केलं त्याच्यामध्ये? आम्हाला ऑर्डरच नाही, कार्य आदेशच नाही दिला। पूर्वी करत होता तसं तुम्ही पुढे कंटिन्यू केले? सफाईचं काम करतो। बरं,
आणि एकच वर्ष 360 दिवसच राहिले माझे साहेब, आणि मला दम लागतो. तरी मी 450 स्क्वेअर फूट मी पोता मारतो रोज. किती दिवस झाले हे करताना? ते 3 महिने झाले. आता मार्चच्या नाही नाही, मार्चपासून हे झाली आमची पदोन्नती झाली. मार्चला पदोन्नती झाली. हां 30 मार्चला पदोन्नती झाली, पण त्यांच्या कामामध्ये बदल झाला नाही मॅडम. नाही हा, पण तुमचं आपले सातवले हॉस्पिटल तिथे तुम्ही माता बाल संगोपन झाडू सातवले झाडू मारताय. सोनबाबा तुमची अडचण काय? तेच मुकादम तुम्ही मुकादम पदावर तुम्हाला पदोन्नती दिली ना. ठीक आहे मॅडम, त्यांना त्यांच्या पदाप्रमाणे जबाबदारी द्यायला पाहिजे. मॅडम टोटल 13 लोक आहेत ना? पदोन्नती दिलेली. साहेब, या कर्मचाऱ्यांची तर कथा वेगळीच आहे. नाही नाही तो त्याचा अजून इन्क्रीमेंट नाही दिली आहे त्याला. काय म्हणून इन्क्रीमेंट नाही, पगार नाही साहेब. रिटायर झाला त्याला काय मिळणार आहे? नाही, तुम्ही हजर झाल्याचा एक रिपोर्ट दिला. ठीक आहे, मला तुमच्या ह्याच्याप्रमाणे मॅडम शीतल मॅडम हे बरोबर नाही. करताय काय त्याच्यामध्ये? हा पगार पण लागू नाही केलेला आहे. सफाई कामगारांचा पगार नाही साहेब, याचा आमच्यावर अशा अन्याय आधीपासून होत चाललाय. हे नवीन नाही आहे. जस्ट काही दिवसापूर्वी आणि आमचे सोनवणे साहेबांना माहिती आहे, त्यांनी आम्हाला लढा दिला आमच्या सोबत जे हॉस्पिटलला. ठीक आहे, आम्ही किती भांडलो ते त्यांना माहिती आहे. अन्याय वगैरे काही नाही. मार्च एंडला मग काय झालं नाही? झालेली आहे. मग काय झालं इथपर्यंत? ऐकून घ्या, ऐकून घ्या. अहो परमनंटची परिस्थिती कॉन्ट्रॅक्टला तुम्ही काय मदत करणार आहात? अहो, ऐकून घ्या ना. कॉन्ट्रॅक्ट तर लांब आहे बिचारे परमनंट. एक लगा आपण चर्चेला बसलोय, तावातावानं बोलण्यात काही अर्थ नाही. शांतपणे घ्या. विषय आहे म्हणून बोलतो साहेब. तुमच्या माहिती एक मिनिट बघा साहेब, 25 तारखेचा तुमचा जी हे बनवलेली पुस्तिका आहे त्याची काय इम्प्लिमेंट केली? तुम्हाला सांग, त्याच्यावरती बोलतोय. ही नवीन पुस्तिका काढली साहेबांच्या पुढे. त्याच्यावरही मग जुनी पुस्तिकेची काय इम्प्लिमेंट केली सांगा ना तुम्ही. अहो, सांगतो ना त्याच्यामध्ये. पहिला हे सांगतो की यांची पदोन्नती झाली. गेले 1.5 महिना महापालिकेचा स्टाफ हा जागेवरती नाहीये. 2 महत्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहेत. अख्खी महापालिका ही रस्त्यावर आणि गावात फिरती, लक्षात घ्या. त्याच्यामुळे डिले झाला असेल, पण ऑफिसमध्ये पोलीस नसतात. तर 2 प्रकारचे, एक SIRचा कार्यक्रम, जनगणनेचा. अख्खी महापालिका ही बाहेरच आहे. म्हणजे आम्हाला आमचीच माणसं कामाला नाही त्याची परिस्थिती आहे. हरकत नाही, आस्थापना विभागानं हे 2 दिवसात मॅटर अशा आणखी कोण आहेत का? आणि 13 लोक आहेत. 2 जण इथे आहेत. बाकी तिथे कामावर असेल. आता इन्फॉर्मेशन नाही दिल्यामुळे विभागाला माहिती आहे. त्यांना पदोन्नती दिली आहे. ते कामावर अजून त्यांना मुकादमचा पद अजून दिलेला नाही. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, त्यांना जो नवीन स्तराचा जो पगार जो लागतो तो लगेच होत नसतो. ते त्याला करायला वेळ लागतो, लक्षात घ्या. सर ऑलरेडी पण ते 3 महिने- पर्यंत आलेली आलेली आहे. फक्त त्यांना आपण पदवर बरोबर. सर, ते वेतन काही फरक पडत नाही. समजा 3 महिने झाले, ते 3 महिन्याचा भरून भेटेल ना? ऐकून घ्या, वेतन श्रेणी त्या लेवलला झालेली आहे. फक्त आता पद वरचं द्यायचं आहे, ते मिळून जाईल. त्याचे काम सुद्धा बदलून जाईल, लक्षात घ्या. मुकादमाचं त्यांना जबाबदारी मिळेल. मानतो की बाबा कर्मचारी जोपर्यंत रिटायर होत नाही तर तेवढे तुमच्याकडे डिमांड येतच राहणार. आता आमचा मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही घर कधी नावावर करता ते जाहीर करा. काय ते? पदोन्नती जी झालेली आहे त्यांना आजच्या आजच तुम्ही ते आदेश करा. तर बाबासाहेब सांगलेल्या आयोग योजनेतून भंगाची घर- कारवाई करेल असं आयोगाला भाग पाडू नका. आजच्या आज ते आदेश जारी करा. आणि त्याची माहिती तुम्ही मला काय उद्या दिले होते बघा मॅडम? मला उद्या कळवा. ते देखील तर नक्की हा तुम्हाला गंभीर बाब आहे. साहेब, घरभाडे साहेब करून घ्या. साहेब घरभाड्याचा विषय आहे. घरभाड्याचा भत्ता ज्यांना खोले दिलेले आहे, आता 40-50 वर्षापासून नगरपालिकेपासून, ग्रामपंचायतीपासून सफाई कामगार राहतात तिथे त्या ठिकाणी. आणि ज्यांना खोल्या भेटल्या आहेत त्यांना घरभाडे भत्ता 7,360 रुपये कापतात त्या पगारामधून. पण त्यांचा पगार स्लिपमध्ये ते म्हणजे नमूद केलेला नसतो. आणि ज्यांना खोल्या नाहीत त्यांना तो पैसे भेटतो, तो त्यांचा पगार स्लिपमध्ये ऍड केलेला असतो. असं का? म्हणजे घर भाडं कपात केलं जातं, पण पे स्लिप मध्ये दाखवलं जात नाही. दाखवून घ्या. त्याच्यामध्ये हे लिहून घ्या. सेक्शन कडनं आपल्याकडनं आणि ज्यांना पैसे भेटतो ज्यांच्याकडे खोली नाही त्यांना पैसे भेटतो त्यांची बरोबर बरोबर आहे, त्यांचं ते येत असेल. उल्लेख, हा. त्यांचं कपात केलं ते आकडा येत नाही पे स्लिप मध्ये. ठीक आहे, तर ते आकडा तो यापुढे येईल एवढं बघा. न यायचं कारण नाही हो. कपात केल्यानंतर तो आला पाहिजे. कपात केली म्हणून कपातीमध्ये आलं पाहिजे ना. दुसरा मुद्दा असा आहे 25 वर्ष झाले ज्यांना त्यांचं नावावर केलं पाहिजे, नाहीतर मग भाडा कपात राहणार म्हणजे त्यांना आता नुकसान विषय आहे. असा आहे, एक लक्षात घ्या, शासन असं म्हणतं की सफाई ज्यांची 25 वर्ष सलग सेवा झाली त्यांना घर मिळालं पाहिजे. राहती घर असं त्याच्यामध्ये अर्थ नाही आहे. त्यांना घर द्यायचं, ते 18 स्क्वेअर फुटाचं आहे. हा प्रयोग पाटील साहेब इथं आहेत, आम्ही ठाण्यामध्ये केलेला आहे. घोडबंदरला माझ्या कार्यकालामध्ये
म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आम्ही जवळजवळ 250-300 घरं घोडबंदरला आम्ही दिलेली आहेत बांधून. एक चाळच बांधली, चाळ म्हणजे एक संकुलच आहे मोठं, आपण रस्त्याला जाताना उजव्या हाताला बघत असाल त्या ठिकाणी. तर कसं आहे याच्यामध्ये की राहती घरच द्या असं नाही आहे. आता आपल्याकडे झाले काय साहेब, एकदा गैरसमज काढून टाकूया की राहतं घर हे काय जे शासनानं सूचित केलेले आहे तेवढ्या स्क्वेअर फुटाचं नाही आहे. ही घरं काय झालेलं की गुंठा 2 गुंठ 3 गुंठ्यापर्यंत पाडीच्या जागा गेलेल्या आहेत. महापालिकेच्या डोक्यात असं आहे की यांना एक स्वतःचं चांगल्या पद्धतीचं घर जिथं लाईफस्टाईल चांगली असेल अशा पद्धतीचा महापालिकेचा विचार सुरू आहे. सन्माननीय कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलं मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष आलेले होते. आमच्या तत्कालीन आयुक्तांनी सांगितलं एवढ्या दिवसात लगेच झालं पाहिजे असं नाही. त्याच्यानंतर माझ्या सिटी इंजिनियर असेल, टाउन प्लॅनिंग असेल यांच्यासोबत आमच्या बैठकाही झालेल्या आहेत. साजेशा जागा आम्ही शोधतोय ज्या ठिकाणी पाटील साहेब आपल्याला त्यांना कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीची घरं कशी देता येतील याचा विचार चालू आहे. इलेक्शन नंतर हा विषय थोडा इलेक्शनमुळे थांबला त्याच्यामध्ये, पण निश्चितपणानं हा का लगेच होण्यासारखी गोष्ट नाही, लक्षात घ्या. पण राहतीच घरं द्या 2-2, 3-3 गुंठ हे असं होत नसतं. त्याच्यामध्ये तुम्हाला शासन नियमाप्रमाणे ही महानगरपालिका जेवढा लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल तेवढा प्रयत्न आहे. त्यातही तुम्हाला सांगतो जागेची अवेलेबिलिटी नाही. आपण सन्मान्य अध्यक्ष महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं कसं संपादन करता येईल हे बघूया. नसेल तर डीपी करायला सुरू आहे. डीपीमध्ये सुद्धा कुलकर्णी साहेब नमूद करा. आताच नव्हे भविष्यातला विचार. एक मिनिट मी बोलून घेते. खाजगी मोलाच्या आतमध्ये पिण्याचं पाणी नाहीये, टॉयलेट सुद्धा नाही सफाई कामगारला, टॉयलेट पण नाहीये आणि पिण्याचं पाणी पण नाहीये. बोरिंगचं पाणी घेतात सर. एक वेळा तुम्ही तुमच्या भावना लक्षात आल्या. कुलकर्णी साहेब उद्या आपल्या यंत्रणेनं पाहणी करावी, त्यांचं दुरुस्तीचं तर बघा. पण डिपार्टमेंटली जे कामं करणं शक्य, पाणी नाही, टॉयलेटची काय व्यवस्था असेल आणि जे काय आता आपण एस्टिमेट केलेलं आहे मान्यता घेऊन ते लवकरात लवकर 6 आठवड्याभराचं टेंडर काढून ना ते करून घ्या. आणि उद्या तिथं यंत्रणा जाईल एवढं. आणि मला हे कळत थांबा ना जरा मित्र, ते बोलते एवढं नव्हे की इतर ज्या चाळ्या आहेत, हाती मोहल्ला असेल, लक्ष्मी चाळा असेल आणि आहे त्या सगळ्या ठिकाणी जाऊन 5 नंबरचा मुद्दा. अरे हो त्यांना बोलू द्या ना. कम्प्लीट बाबा तुझ्यासाठीच बोलायला एवढे की रे ठीक आहे साहेब तुमचं सगळ्यांचं ऐकणार आहोत आम्ही, पण वेळ देणार थांबा ना. ते तुमच्यासाठी एवढं मनापासून बोलायला लागलोय ना. यंत्रणा उद्या सगळ्याच ठिकाणी गेली पाहिजे. जबाबदार माणूस द्या, काय दुरुस्त्या करायला लागतात ते बघा, त्याच्यामध्ये ते करायला घ्या. अशा पद्धतीनं दुर्लक्ष होणे बरोबर नाही. लक्षात आलं. आणि का दुर्लक्ष झालं हेही बघा. कुणाकडनं होते का अशा पद्धतीचं. दुसरी सूचना अशी आहे, त्यांना जी घरं द्यायची आहे त्या ठिकाणी आता जिथं मोठा प्लॉट रिकामा होणार आहे माझी सुद्धा चर्चा झाली, त्या ठिकाणी कशा पद्धतीने होऊ शकतं बघा. जेवढे मोठे प्लॉट आहेत त्या ठिकाणी तो सगळा प्लॉट ॲक्वायर करून आपल्याला व्हर्टिकली कसं करता येईल याचा एक प्रस्ताव तयार करा जो पुढे गेला पाहिजे. त्यांना घर मिळालं पाहिजे वस्तुस्थिती नियमाप्रमाणे. बघा कायद्याला किती अभिप्रेत आहे त्या पद्धतीनं, पण एक सुशोभित अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जरा समाज मंदिर असेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आपल्याकडे जे काय प्लॉट मोठे आहेत बघा व्हर्टिकल केलं. आता नवीन UDCPR मध्ये बसू शकतो ते बघून घ्या. ठीक है. तरह से यहाँ वसई विरार शहर महानगर पालिका कई ऐसे मामले थे जिसे पेंडिंग ही रखे थे, जिसे मुकादम बना दिया गया, उन्हीं से टॉयलेट साफ करा रहा है. मतलब इनका कामकाज करने का जो तरीका था वो आज सफाई कर्मचारी के जो आयोग के उपाध्यक्ष मुकेश सारवान जी आए थे उनके सामने ही पोल खुल गई. दोस्तों इसी तरह की खबरों के लिए रियल न्यूज़ नेटवर्क को लाइक, सब्सक्राइब और शेयर करना ना भूलें.